हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भूमिका बदलणं आवश्यक होतं। आमदार फोडले म्हणून टीका केली नाही। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तर काही जण बिनशर्त काही लढण्याचं नाटक करून पाठिंबा देतात। उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। कावेळी झालेल्यांना जग पिवळं दिसतं। राऊत आता सुरुंगातून बाहेर आले त्यामुळे तसं वाटत असावं। कोणती फाईल ओपन केली या राऊतांच्या टीकेला राज ठाकरेंचं उत्तर। मुख्यमंत्री शिंदेना उत्तर देताना संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंच्या टांगा पलटी केला या टीकेला उत्तर देताना राऊतांचं वादग्रस्त विधान। राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची वादग्रस्त वक्तव्य। संजय राऊत नाचे शिरसाटांचं वक्तव्य। शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना भाड्याने लोक का घ्यावे लागतात? उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा। एकाधिकारशाही देशाला घातक। देशभरात केंद्राविरोधात असंतोष। संमिश्र सरकार हवं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। मोदींच्या धोरणावर टीका केली मात्र 5 वर्षात परिस्थिती बदलली। मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं। राज ठाकरेंकडून मोदींचं कौतुक। मोदी म्हणजे रद्द केलेली 2000ची नोट तर बावनकुळे कालबाह्य झालेला ढब्बू पैसा। संजय राऊतांचा हल्लाबोल। लोकसभेसाठी राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागणार वंचितचे उमेदवार वसंत मोरेंची प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या पाठिंब्याबाबतच्या प्रश्नावर हात जोडले। गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका। स्वतःचा आब राखून प्रचार करा। महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही। खंत वाटली म्हणून प्रचारासाठी बाहेर पडले नाही। भावना गवळींकडून स्पष्ट। राजश्री ताईंच्या विजयी करण्यासाठी प्रचार करणार गवळींचं विधान। उद्या माढ्यासह सोलापूरच्या राजकारणाचं समीकरण बदलणार। मोहितेंच्या शिवरत्न बंगल्यावर 3 बडे नेते एकत्र येणार। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते एकत्र येणार। धैर्यशील मोहिते उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।